नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश रसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, शरीराची जर लवचिकता असेल तर आपण कुठल्याही प्रकारच्या हालचाली सहज करू शकतो. आणि शरीराची जर लवचिकता वाढवायची असेल तर योगा हा अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे. शिवाय योगा करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच असते. म्हणूनच मी आज तुम्हाला 5 सोपी योगासने करून दाखवणार आहे, जी की खूप सोपी आहेत. तुम्ही रोज करू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याआधी कधी योगा केला नसेल तरी ही योगासने तुम्हाला सहज जमणार आहे. तुम्हाला ही योगासने अवघड जाणार नाही. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया ताडासनपासून. हे आसन करण्यासाठी 2 पायांच्या मध्ये अर्ध्या फुटाचे अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही हातांचे बोटे एकमेकात गुंतवून श्वास आत घेत पूर्णपणे हात वर न्या व हाताच्या पंजांना विरुद्ध दिशेने फिरवत शरीर वरील बाजूस खेचा. त्यानंतर टाचा वर उचला व ताठ उभे राहा. टाचा वर उचलून बॅलन्स करायला जास्त प्रयत्न करावा लागत असेल तर सुरुवातीला टाचा न उचलता हे आसन करा. या आसन स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबा. मग हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीत परत या. 2 ते 3 वेळा हे आसन रिपीट करा. वळूया आपल्या दुसऱ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे त्रिकोणासन. हे आसन करण्यासाठी प्रथम दोन्ही पायात 1.5 फुटाचे अंतर घेऊन ताठ उभे राहा. श्वास आत घेत उजव्या हाताला वर उचला व हात कानाला स्पर्श करून त्यानंतर श्वास बाहेर सोडत कमरेपासून हळूहळू डावीकडे वाका. या स्थितीत श्वास सामान्य गतीने चालू राहू द्या. दहा ते 15 सेकंदे आसन स्थितीत थांबून श्वास आत घेत परत सरळ उभे राहा व श्वास सोडत हात पूर्व स्थितीत खाली घेऊन या. आता डाव्या हाताने करा. हे आसन सुद्धा 2 ते 3 वेळा रिपीट करा. तिसरं आसन आहे उत्कटासन. हे आसन करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये 1 फूट अंतर ठेवून ताठ उभे राहा. पाठ आणि ताठ सरळ असावी. आता श्वास घेत दोन्ही हात शोल्डरच्या सरळ रेषेत आणा. हळूहळू आपण जसं खुर्चीत बसतो त्या पोझिशनमध्ये या. भिंतीचा सपोर्ट घेऊनही आसन तुम्ही करू शकता. परत एकदा बघा. सुरुवातीला 10-15 सेकंद हे आसन होल्ड करा व त्यानंतर श्वास घेत हळूहळू उभे राहा. वळूया आपल्या 4थ्या आसनाकडे, ज्याचं नाव आहे चक्की चलनासन. दोन्ही पाय समोर फैलावून बसा. दोन्ही हाताची बोटे एकत्र गुंतवून खांद्याच्या सरळ रेषेत आणा. एक लांब श्वास घेत आपल्या शरीराचा वरचा भाग समोर आणा आणि डावीकडून वर्तुळ बनवायला सुरुवात करा. श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे. शरीराचा वरचा भाग फिरवा. शरीराच्या खालच्या भागावर येणाऱ्या तणावाकडे लक्ष द्या आणि पाय स्थिर ठेवा. शरीर फिरत असल्यामुळे पायाची हालचाल होणार, हे स्वाभाविक आहे. हालचाल होत असताना लांब दीर्घ श्वास घेत राहा. एक दिशेने 8-10 वेळा केल्यावर विरुद्ध दिशेने करा.
हे असं 2 ते 3 वेळा रिपीट करा. आणि आपलं 5वं आसन आहे सेतुबंधासन. हे आसन करण्यासाठी सर्वात प्रथम पाठीवर झोपा. आता हळुवारपणे पायांना गुडघ्यातून वाकवा आणि दोन्ही पायांमध्ये 10 ते 12 इंच गॅप असावा. दोन्ही हात शरीरालगत असावे. आता हळुवारपणे श्वास घेत पोटाला वरती उचला आणि 10 ते 15 सेकंद या आसन स्थितीत राहायचा प्रयत्न करा. या स्थितीत श्वास सामान्य गतीने चालू राहू द्या. त्यानंतर श्वास सोडत हळुवारपणे पोटाला खाली आणा आणि लक्षात ठेवा सगळे आसन कमीत कमी 2 ते 3 वेळा करा. मला खात्री आहे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि असाच माझ्यासोबत योगा करत राहा. चला मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. बाय बाय.